पहाटे 5:30 वाजता आम्ही शिमल्यात दिला आणि ह्या हॉटेलमध्ये चेक इन केला. त्या हॉटेलमधून या हॉटेलच्या बाल्कनीतून असो काहीसो नजारो हा. हे सगळे शिमल्यातले पर्वतरांगा आहेत आणि ही जी पर्वतरांगा ना ती रोहतंगची पर्वतरांगा जी सध्या बंद असा. तिकडे रिस्ट्रिक्शन आणलेली असत कारण तिकडे जास्त बर्फवृष्टी होता आणि आता तिकडेच कोणच ॲडव्हेंचर किंवा असे जे फिरणारे लोक टुरिस्ट लोक त्या टुरिस्ट लोकांसाठी पूर्णपणे बंद केलेली असा. तर 1 महिन्यापूर्वी जर आम्ही इकडे येलो असता तर आमका त्या पर्वतरांगात जाऊक मिळाला असता आणि त्या इकडचा खूप मोठा टुरिस्ट अट्रॅक्शन असा. आणि जिकडे जाशाल ते फोटो काढायची इच्छा होता. सगळे बॅकग्राऊंड खतरनाक, फक्त फोटो घ्यायचा, फक्त फोटो घ्यायचा. तर सुमित नेमके आता आपण खाई चाललो होता मला जरा एकदा सांग. आता आपण वशिष्ठ टेम्पलला चालला. वशिष्ठ टेम्पल्स एक्सप्लोर केल्यानंतर आपण इथून 1 ते 2 किलोमीटरचं ट्रेक करून वशिष्ठ टेम्पल जुगनी वॉटरफॉलला जाणार आहोत. तो वॉटरफॉल एक्सप्लोर करणार आहोत. आणि इकडे आमचे डायरेक्टर पॅलेसचे सर्व बिपिन साळुंके जवळजवळ 30,000 रुपयांची शॉपिंग करून इकडे शिमल्याला आले आहेत. अजून तुला कसं वाटतंय? मला गारगार वाटतंय, एकदम गारगार आणि खतरनाक. इकडचा एक्सपिरियन्स खूप सुंदर आहे. खूप मजा येतात, खूप म्हणजे खूपच मजा येतात. आणि सगळे नाश्ता आहे. हां, थंडी खूप आहे. -2 आणि सकाळी आम्ही नाश्ता केला आणि डायरेक्ट आता हे स्पॉट आता फिरणार आहोत. इकडे आशिष साळुंके आहेत, हँडसम बॉय. तर आशिष तुला असं वाटतं? फोटो व्हिडिओ खूप सुंदर येतात, फोटो व्हिडिओ एकदम खतरनाक येतात आणि ते ऑलरेडी फोटोग्राफर आहेत. आणि आशिष जो आमचा ऑलरेडी फोटोग्राफर आहे. त्याचा पनवेलमध्ये त्याचा बिझनेस आहे फोटोग्राफीचो. त्याच्यानंतर ट्रॅव्हल एजन्सी आहे त्याची आणि जॉब पण करतो. आणि वहिनीचा पण पगार. म्हणजे असे 4 इन्कम आहेत त्याच्याकडे. पर्सनल ते पूर्ण पितळेचं असं. आय थिंक या पूर्ण सागवानी लाकूड असत. आणि या आता मंदिर. तर ह्या मंदिर वशिष्ठ नावांच्या ऋषीमुनींचं असा आणि ते इकडे आय थिंक आराधनेक किंवा तपाक बसलेले असतील आणि त्यांचा ह्या मंदिर असा. आणि इकडे व्हिडिओग्राफी किंवा फोटोग्राफी अलाउड नाही, त्याच्यामुळे आतमधला फोटोज घेऊन मी अजिबात प्रयत्न केले नाही. तर या रविभाऊचं इकडे चहाचं आणि रबडी वगैरे सगळ्याचं स्टॉल आहे. आणि चहा त्याच्यानंतर केसर दूध एकदम खतरनाक आणि एकदम नेक्स्ट लेवलचा. तंदुरी चहा आम्ही मागवलं, ती पण खूप सुंदर आहे आणि अशी चहा आम्ही अजूनपर्यंत पियालं नाही. आणि ऑल भारतातून जेवढी लोकं येतात ती ह्या स्टॉलमध्ये त्यांचं रिव्ह्यू लिहितात, फीडबॅक लिहितात. आणि आपल्या महाराष्ट्रातून भरपूर लोक आहेत इकडे लिहिलेली, त्यांनी ते त्यांचे रिव्ह्यू लिहिलेले आहेत. तर सुमित आमचं आता इकडे हे रिव्ह्यू लिहिता, इकडे फीडबॅक लिहिता आणि हो फीडबॅक आम्ही ह्या स्टॉलजवळ शिकवू. तर ह्यो आम्ही असो रिव्ह्यू लिहिला, आम्ही मालवणी. त्याच्यानंतर आमचे हॅशटॅग दुधावरची चाय आणि रविदादाची चाय जगात भारी. बिपिन, सुमित, राज, आशिष, केतन आणि साळुंके ब्रदर. आणि या माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव. तर आता आम्ही चहा पिऊन जोगनी वॉटरफॉलला चाललो आणि ही एक पायवाटा आणि ही आजूबाजू इकडची शिमलामधली घरं जी इकडची खूप अशी कल्चरल घरं आहेत आणि जशी दगडांची बांधणी असतात. खूप सुंदर घरं आहेत. आणि हा वशिष्ठ नावाचा गाव आहे आणि त्या वशिष्ठ गावाच्या वशिष्ठ ऋषीमुनी होते, त्याच्यामुळे ह्या गावात वशिष्ठ नाव असा दिलेला असा. आयुष्यमान भारत ही योजना संपूर्ण भारतात पसरलेली आहे. त्याचप्रमाणे हिमाचल प्रदेशमध्ये सुद्धा ही आयुष्यमान भारत योजना आणि ती खूप महत्त्वाची योजना आणि नागरिकांसाठी आणि सामान्य नागरिकांसाठी खूप लाभदायक असा. शिमला मनाली म्हटल्यावर सफरचंदाची झाडं आणि आपल्या जागोजागी ही सफरचंदाची झाडं दिसतात आणि त्याची खूप मोठी लागवड केलेली असा. जेवढी पर्वतरांगा ना जय शक्य असा ते सफरचंदाची झाडं लावलेली आहेत, बागे वसवलेले असतात.
नाही रे, अरे इंग्लिश पिक्चर. चल 5 मिनिटचा हॉल्ट घेतला आणि आता निघालो, कारण इकडे जास्त वेळ टाईमपास करून चालत नाही. दिवस इकडे पटकन संपता आणि 6 वाजलो इकडे अंधार पडता. आणि हे पूर्ण पहाडी एरिया, डोंगर असत आणि सूर्य एकदा खाली गेलो काय लो सूर्यप्रकाश होता, त्याच्यामुळे आता पटपट चालूच आहे. ह्या पोरांगा पण चांगले पटपट चाला, पण आता मी चालतोय पटपट. तर मित्रांनो, ह्यो असा जोगनी वॉटरफॉल आणि त्या आपल्या कड्याजवळ जायचा आणि ह्यो जोगनी वॉटरफॉल बघूचा. तर आता आपण वरती जाऊया, जेवढा जमात तेवढा शक्य असतात, जे रिस्क नसतात तिथपर्यंत जाऊया. तर एक छोटी क्रॉसिंग आहे, ती आम्ही क्रॉसिंग करतो आणि पाणी एवढा नाही आहे, पण ह्या पाणी खूप थंड असतं ना. मी क्रॉसिंग करतोय. आपल्या सह्याद्रीत फिरलेली सवय असा, त्याच्यामुळे पायांका ग्रीप कशी बनवायची, मग ते किती पण स्वस्त किती महागडे असू देत मित्रांनो, शूज महागडो असणं महत्त्वाचं नसता. आपल्याला पायांका ग्रीप बनवता येऊ हवी, मग तर 200-300 वाले शूज असतात तरी चालतात. तर तशी मी ग्रीप बनवून क्रॉसिंग केलं आहे. तर फिरण्याचा मित्रांनो ह्याच वय असता, त्याच्यानंतर तुम्ही फिरू नाही शकत, कारण आपला आयुर्मान किती आहे आपल्याला माहीतच नाही. त्याच्यामुळे जमात तेवढा महाराष्ट्र भारत फिरून घ्यायचा आणि या निसर्गाची अद्भुत किमया आपल्या डोळ्यांनी बघायची. खतरनाक खूप त्रास होता, श्वास घेऊन पण तकलीफ होता आणि आपल्यासारखा नाही आहे. आता श्वास घेऊन थोडी तकलीफ होऊ लागली आहे आणि ऑक्सिजन लेवल लो होऊ लागली आहे. या नदीचं नाव काय रे? बिहांग. हां, आणि ही असा बिहांग नदी, बिहांग नदीचा पात्रा आणि ह्याच्याच बाजूक एक आर्मीचा हेलिपॅड आहे. आर्मीची हेलिकॉप्टर उतरवली जाते. अद्भुत आणि अविस्मरणीय हिमाचल. मित्रांनो 400 फूट वरती गेल्यानंतर ह्यो काहीसो असो नजारो आमका मिळालो आणि अजून एक ह्याच्यावरती अजून एक ह्या वॉटरफॉलची एक स्टेप असा, परंतु आम्ही वरती नाही जात आहोत कारण उगाच नको ते शांतपणा करून चालत नाही, कारण ऑक्सिजन लेवल हयच आमका लो वाटूक लागली. सो आता आम्ही इकडूनच खाली जात आहोत. ती माका इकडे केरळाची गँग भेटली आणि आणि जय महाराष्ट्र. आय लव केरला. येस येस गायज, थँक्यू गायज. तर त्या वॉटरफॉलवर मला केरळाची मुलं भेटली, केरळमधून फिरू केली होती. तर त्यांनी मला सहज विचारला नाही की तुझे फॉलोअर्स किती आहेत. तर मी त्यांना सांगितलं माझे 300 फॉलोअर्स आणि त्यांनी मला सांगले आम्ही तुझे 1000 फॉलोअर बनवू. आणि ही गोष्ट खरंच मित्रांनो फिरू केल्यावर ना किंवा फिरताना ही गोष्ट खूप महत्त्वाची असतात. आपल्या खूप वेगवेगळ्या राज्यातून माणसं भेटतात आणि त्यांच्यासमोर व्ह्यू अच्छा आहे बाय, इथे वर्थ आहे बाय, ऊपर आने का वर्थ आहे. थँक्यू बाय. तर अशी खूप सारी माणसं भेटतात आणि ती आपल्याला खूप मोटिवेट करतात आणि त्या लोकांनी मला जेव्हा सांगलं नाही की 300चे आम्ही तुझे 1000 बनवू, तेव्हा मला खूप भारी वाटला आणि म्हणून मग त्यांच्यासोबत मी एक सेल्फी आणि एक त्यांचं बाईट घेतलं आहे. मी आणि सुमितच वरती गेला, बाकीचे खालीच थांबले होते आणि ते पण दमले होते. आणि माझ्या आणि सुमितचा म्हणजे आमच्या सुमितचा एवढा वैशिष्ट्य आहे ना की तो अजिबात हार मारणार नाही. म्हणजे किती पण काय पण होऊ देत, त्याने एकदा ठरवला ना काय वरती जायचा. आणि सुमित वरत होता ना, एक नंबर होता, बघण्यालायक नजारा होतो, खूपच सुंदर. फक्त ऑक्सिजनची कमी होती. आणि हे कांडेचोर आहेत ना, ह्यो एक कांडेचोर आणि ह्यो एक कांडेचोर, हे खाली बसून पर्वत बघत होते. पण यांच्यापेक्षा बेस्ट
बेस्ट लोकेशन आम्ही आज बघितलं. तुमच्या इथे येण्याचं सार्थक झालं. झालं. माझ्या त्या भावाचा पण सार्थक झालं. आणि ह्यो भाव म्हणजे बिपिन साळुंके, बिपिन जितेंद्र साळुंके यांच्याशिवाय आमची सगळी गोष्ट अधुरी. तर बिपिन साळुंके नाही तर आमची कोणतीच ट्रिप सक्सेस होऊ नाही शकत. आणि बिपिन साळुंके हो आमचा आधारस्तंभ असा आणि भाई राजा माणूस हा बोलण्याच्या बाबतीत आणि एंटरटेनमेंट आणि माणसांसोबत कसा बोलायचा हे आमच्या बिपिन साळुंकेकडून शिकायचा. आणि इट्स ऑल अबाउट आवर बिपिन जितेंद्र साळुंके. तर ह्या वॉटरफॉलवरून खाली जाता जाता माका एक सफरचंदाची बाग दिसली आणि थंयच आम्ही जरा खाऊक बसला होता. तर इकडे सफरचंदाची भरपूर लागवड आहे. मनाली आणि शिमला म्हटल्यावर सफरचंदाची भरपूर लागवड असता. ह्या असा सफरचंदाचा झाड आणि ह्याची हार्वेस्टिंग झालेली आहे. सफरचंदा काढून झालेली आहेत आणि ही आता थोडीफार सुकलेली दिसतात. तर आता आम्ही हडिंबा टेम्पलजवळ, हडिंबा मंदिरजवळ, आणि ह्या इकडचा खूप फेमस असा मंदिर असा आणि पवित्र मंदिर असा. तर आता आपण मंदिरात जाऊया. आणि सगळ्यांची इच्छा मनोकामना पूर्ण होऊ देत. आणि 2 वर्षाने पुन्हा मी ह्याच देवळात नवस फेडायला येईन सगळ्यांतर्फे. तर मित्रांनो, ह्या होता हडिंबा देवी मंदिर आणि ह्या इकडचा प्रेक्षणीय तसाच पवित्र स्थान असा. तर हे व्हिडिओ इकडेच मी संपवतो आहे आणि बाकीचे व्हिडिओ मी पुढे सिरीजमार्फत हे पुढे व्हिडिओ टाकत जाईन. तर व्हिडिओ आवडली तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनल माझा आठवणी सबस्क्राईब करा. व्हिडिओ जमा तेवढी शेअर करा. धन्यवाद.